अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आता माघ पौर्णिमा झालेली आहे काल आणि 5 फेब्रुवारीला आहे संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थीला आपण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, प्रगती, मुलं यशस्वी होण्यासाठी एक उपाय करायचे। काही मुलं हट्टी असतात, काही मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षामध्ये काय राहत नाही, केलेला अभ्यास एक्झामच्या वेळेला पेपर लिहिताना विसरतं किंवा काही मुलं अभ्यासच करत नाहीत। तर मुलांच्या आयुष्यामध्ये मुलं यशस्वी व्हावी, एक्झाममध्ये चांगल्या टॉप मार्काने पास व्हावी, त्यांना चांगले मार्क पडावेत असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं। आणि आता तर बघा, ह्या महिन्यापासून 10वीचे 12वीचे एक्झाम सुरू होतात। CBSE ICSE पॅटर्नचे जे 9वीचे वगैरे स्टुडंट आहेत 9चे, त्यांचीसुद्धा एक्झाम आता ह्या महिन्यामध्ये सुरू होते, म्हणजे परीक्षेचा कालावधी सुरू आलेला आहे। आणि ह्या वेळेला मुलांपेक्षा आईवडिलांना फार टेन्शन असतं आणि म्हणून आपल्या मुलांना कोणतीही जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये यश येण्यासाठी, मुलांच्या परीक्षेमध्ये मुलांना चांगले मार्क पडण्यासाठी, पेपर सोपा जाण्यासाठी आणि मुलांनी जो अभ्यास केला आहे तो पेपरला बसल्यानंतर त्यांच्या लक्षात राहून त्याची उत्तरं व्यवस्थित लिहिण्यासाठी एक अतिशय प्रभावशाली मी उपाय सांगणार आहे, नक्की करायचं आहे। आईनं, वडिलांनी, बहिणीनं, भावानं केला तरी चालेल, मुलांनी स्वतः केला तरी चालेल। सगळ्यात पहिल्यांदा बघा, गणपती बाप्पा जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपण गणेशाची पहिल्यांदा पूजा करतो आणि मग बाकीच्या गोष्टीची सुरुवात करतो। आणि म्हणून आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ घर झाडून पुसून काढायचं आहे। त्यानंतर आपण आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं भीमसेन कापूर, गंगाजल आणि गुलाबजल टाकून आंघोळ करायची आहे। चिमूटभर हळदसुद्धा टाका, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाका, आंघोळ करा, स्वच्छ धुतलेली कपडे घाला। मी हे का सांगते तर बघा, आता मी ही साडी घातली आणि मी बाहेर गेले, बाहेरून मी आले, चला आता ही साडी घाण झालेली आहे म्हणून आपण अशीच घडी घालून ठेवतो। तर तसं न करता कमीत कमी तुम्ही बाहेरून येता त्यावेळेला तुमची कपडे जरी घाण झाली नसली तर थोडंसं पाण्यातून नुसते फक्त साबण किंवा लिक्विड न नव्हता पाण्यातून बुडवून काढून तुम्ही ते सुकायला टाका। कारण आपण ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला एकमेकाला आपण बोलणं, एकमेकाच्या हातामध्ये हात देणं किंवा एकमेकाचा भाजी मंडईत एकमेकाला टच होणं, त्यामुळं सुतक असेल, विटाळ असेल तर त्यामुळे आपल्या कपड्यामध्ये त्याचं नकारात्मकता उतरलेली असते। म्हणून आपण आल्यानंतर कपडे फक्त पाण्यातून काढून टाकत जावा आणि म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, स्वच्छ धुतलेली कपडे घाला। आता बघा, या दिवशी गणपती बाप्पा आहेत, हे वर्ष सूर्याचं आहे, त्यामुळे तुम्ही लाल वस्त्र घातला तर अतिशय चांगलं। गणपतीला लाल जास्वंद फूल अतिशय प्रिय आहे, त्यामुळे लाल वस्त्र घातला संकष्टी चतुर्थी दिवशी तर चांगलं। त्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या देवघरातली जी देवपूजा करत असता त्यात सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तामणमध्ये घ्यायची, सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ धुवायची, पंचामृत तयार करायचं, दूध, दही, साखर, तूप आणि मध, ह्या 5 वस्तूनं पंचामृत तयार करायचं। गणपती बाप्पांना अथर्व शीर्ष म्हणत, संपूर्ण अथर्व शीर्ष म्हणत तुम्ही पंचामृतना अभिषेक घालायचा आणि त्यानंतर परत मूर्ती गार पाण्यानं स्वच्छ धुवायची आणि एका पाटमांडा किंवा तुम्ही देवघरात जिथे तुम्ही स्थापना रोज करता तिथे एक स्टीलची डिश घ्यायची, त्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे, त्यावरती चिमूटभर हळदी कुंकू टाकायचं आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला गुलाब, मोगरा किंवा केवडा अत्तर लावायचं, अष्टगंध लावायचं, हळदी कुंकू लावायचं, ती मूर्ती तांदळावरती स्थापन करायची आणि त्यानंतर एक जास्वंद फूल, 21 दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। तुम्ही जे नित्यनेमाची जी सगळी देवपूजा आहे ती सगळी करून घ्यायची। गणपती बाप्पांना जास्वंद फूल, 21 दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुमची मुलं जर तुमचं ऐकत असतील किंवा स्वतः धार्मिक असतील तर त्यांच्याकडून तुम्ही 1 वेळ, 3 वेळ, 7 वेळ, 5 वेळ शक्य होईल तेवढे, आता परीक्षेचा कालावधी आहे, मुलांना इतका वेळ नसतो, तुम्ही स्वतः मुलांसाठी
एकदा तरी मुलग्याकडून म्हणून घ्या, नसेल तर मुलाला बाजूला बसवा आणि तुम्ही अथर्वशीर्ष म्हणा. एकदा 3दा 5दा 7दा शक्य होईल तेवढं म्हणा. 21 वेळा शक्य असेल तर म्हणा, पण मुलगा एक वेळ अथर्वशीर्ष ऐकू दे आणि तो त्याच्या अभ्यासाला जाऊ दे. आणि त्यानंतर तुम्ही 21 हिरवे मूग घ्यायचे. 21 हिरवे मूग घ्यायचे आणि एक मूग गणपती बाप्पांना अर्पण करायचा आणि ओम गणपते नमो नमः हा म्हणायचा. असं 21 वेळा 21 हिरवे मूग अर्पण करून किंवा 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणत असताना एक मूग अर्पण करा आणि गणपती बाप्पांना तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासासाठी प्रार्थना करा. बघा, हा उपाय अगदी मनापासून केला तर तुमच्या मुलांच्या एक्झाममध्ये तुमच्या मुलांना नक्की यश. फक्त अभ्यास हा करणं मुलांच्या हातामध्ये आहे. मुलाने अभ्यास केला पाहिजे. फक्त उपाय करून मार्क पडणार आहेत का? नाही. तर मुलांनी पण मनापासून अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास केलेला लक्षात राहून मुलांना पेपर सोपा जाण्यासाठी हे करायचं आहे. कारण गणपती बाप्पा जे आहेत ते बुद्धीचे दैवत आहेत. त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करा. 21 हिरवे मोदक आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. अशा पद्धतीनं तुम्ही अथर्वशीर्ष पठण करा आणि दररोज तुम्ही घरामध्ये सकाळी अथर्वशीर्ष लावायचं. त्यामुळं तुमच्या मुलांच्या कानावरती पडून ते तुम्हाला पाठ होईल. त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही अथर्वशीर्षचं पठण कराल त्यावेळेला तुम्हाला ते सोपं जाईल. त्यामुळं नक्की करा. दररोज तुम्ही घरामध्ये तुमच्या मोबाईलला यूट्यूबमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सकाळी अथर्वशीर्ष लावा, श्री सूक्त लावा, महालक्ष्मी अष्टकम लावा, विष्णू सहस्त्रनाम लावा. हे सगळ्या गोष्टी तुम्ही लावल्या तर तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ही नकारात्मकता ह्या सगळ्या स्तोत्र मंत्राच्या लहरीनं बाहेर पडतील आणि तुमच्या मुलांच्या तुमच्या कानावरती सुद्धा ह्या गोष्टी पडून तुमच्या घरामध्ये सुद्धा अगदी म्हणजे प्रसन्न वातावरण राहील आणि तुमच्या सगळ्यांच्यात अध्यात्माकडे ह्या गोष्टीकडे तुमचं मन वळलं जाईल. आता सध्या अध्यात्माकडे आणि मुलांना संस्कार घडवणं आईवडिलांचं सुद्धा काम आहे. त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात सिरियल बघणं, शेजारी बायकांच्यात जाऊन गप्पा मारणं, त्यापेक्षा असे संस्कार तुम्ही मुलांच्यावरती करा जेणेकरून मुलांचं भवितव्य घडेल. नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. 10वी 12वीच्या मुलांच्या एक्झाम सुरू होत आहेत. त्या मुलांना सगळ्यांना गणपती बाप्पांचा भरपूर आशीर्वाद मिळालेला आहे. सगळ्या मुलांना पेपर सोपे केलेले आहेत, चांगले मार्क पडलेले आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.